ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापुरातील दुसरी आयटी कंपनी वोल्फगँग लेड सर्कल ऑफ एक्सलन्सच्या सर्वार्थ ग्रुपने सुपर 30 विद्यार्थी व विद्यार्थिनींची सिलेक्शन केले असून 1 करोड रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली आहे। सुपर 30 मध्ये निवड झालेल्या 30 विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी BCA विद्यार्थ्यांना 3,54,000 रुपयांची तर MBAच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांची स्कॉलरशिप देण्यात आली असल्याची माहिती सर्वार्थ ग्रुपचे CEO सुमित कुडल यांनी प्रसार माध्यमांना दिली। हा सर, नमस्कार सोलापूरकर, मी सुमित कुडल सर्वातमध्ये CEOचा रोल मी प्ले करतो। आपण जसं बघितलं असेल मागच्या 1-2 महिन्यात एक न्यूज आली होती की सर्वात दुसरी IT कंपनी सोलापूरमध्ये घेऊन येते, ज्याचं नाव वोल्फगँग फ्लॅट सर्कल ऑफ एक्सलन्स आहे। त्याचं एक इनिशियली आपण पूजा करून स्टार्ट केली होती, ते इनॉग्रेशन वगैरे झालं होतं। आज जे करतोय आपले सुपर 30 सिलेक्शन झालेलं आहे। सुपर 30 मध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्यांना 1 CR 1 करोडची स्कॉलरशिप आपण देतोय। ऑलरेडी सुपर 30चं सिलेक्शन झालं आहे। 30 लोक आपल्याला भेटलेले आहेत बऱ्याच वेगवेगळ्या रिजनमधून, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, ह्या सगळ्या रिजनमधून, सगळ्या कॉलेजेसमधून आपल्याला सुपर 30 भेटलेत। आणि हे कसे भेटलेत तर आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेत। जे मुलं खरंच खूप जेन्युइन आहेत, खरंच खूप प्रामाणिक आहेत, खरंच खूप मेहनती आहेत, त्यांना आपण सिलेक्शन केलेलं आहे। जे मुलं आपल्या इथं BCAसाठी एनरोल केलेत त्यांना आपण ऑलमोस्ट 3.5 लाख जी आपली फी आहे पूर्ण 3 वर्षाची, ती पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आपण देतोय। आणि जे MBAसाठी जे आपल्या इथं ॲडमिशन घेतलेत त्याची फी पूर्ण 5 लाख आहे पूर्ण 2 वर्षाची, तर ते पण आपण त्यांना फ्रीली देतोय। तर आज सर्वांचं हे सुपर 30चा पूर्ण प्रोग्राम आता इथं चालू आहे। त्यांचे ॲडमिशन्स चालू झालेत, सुपर 30 सिलेक्शन झाले, त्यांचे आता डॉक्युमेंट्स कलेक्शन वगैरे झालेत। आणि ह्याच महिन्यात 26 आणि 27 तारखेला ज्यांच्या नावाने आपण हे चालू करतोय पूर्ण सर्कल ऑफ एक्सलन्स वोल्फगँग फ्लॅट जे आहेत ते 26 आणि 27 तारखेला फर्स्ट टाइम इन हिस्ट्री सोलापुरात येणार आहेत। त्यासाठी 27 तारखेला पूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर बुक केलेलं आहे आपण। त्यावेळेस इनॉग्रेशन होईल ऑफिसचं, ज्याच्यामध्ये सगळे स्टुडंट येतील, स्टुडंटचे पॅरेंट्स येतील आणि तिथे वोल्फगँग क्लास ते स्वतः ॲड्रेस करतील पूर्ण क्राऊडला म्हणजे स्टुडंट्सना प्लस त्यांच्या पॅरेंट्सना। त्यांचे काही डाऊट्स असतील तर ते पण तिथं क्लिअर होतील। आणि त्याच दिवशी आपला ॲक्च्युअल ऑफिसचं इनॉग्रेशन पण असेल। थँक्यू। या प्रसंगी बिझनेस कन्सल्टंट राकेश रामपूर, भीमबाई कडपगाव, वैष्णवी पोद्दार, वैष्णवी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। ओके रोल। हाय सोलापूरकर, माझं नाव राकेश रामपूर आहे। तर मी सर्वार्थमध्ये ॲज अ बिझनेस कन्सल्टंट काम करतो आहे। थँक्यू सोलापूरकर, तुम्ही एवढं प्रतिसाद दिल्याबद्दल। ऑलरेडी 30 ॲडमिशन कंप्लीट झालेत वोल्फगँग फ्लॅट सर्कल ऑफ एक्सलन्समधल्या। आता बाकीचे ॲडमिशन अजून आहेत, पेड ॲडमिशन चालू आहेत आमच्याकडं, तर तुम्ही एनरोल करू शकता। 27 जूनला वोल्फगँग फ्लॅट स्वतः येणार आहेत सोलापूरमध्ये। हुतात्मा स्मृती मंदिर ऑलरेडी आम्ही बुक केलं आहे, एक मोठं इव्हेंट असणार आहे तिथं। सो प्लीज जर तुम्हाला अजून पण संधी आहे तर तुम्ही एनरोल करू शकता या वोल्फगँग फ्लॅट सर्कल ऑफ एक्सलन्ससाठी। ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी काय केलं पाहिजे, कुठं संपर्क केलं पाहिजे किंवा काय? ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे, आमचं एक पेज आहे वोल्फगँग फ्लॅट सर्कल ऑफ एक्सलन्स, आमचं एक वेबसाईट आहे, आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही तुम्हाला देऊ। त्या नंबरला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत कम्युनिकेट करू शकता। सांगा एक नंबर। नंबर 777 नंबर 777 589 222 7। थँक्यू। कट वगैरे होईल नाही होतं झाला होता की ज्यांची म्हणजे आम्ही फर्स्ट असाइनमेंट सॉल्व्ह केली होती तेव्हा पण आम्ही भेटलो होतो। आमची आणि सर्वात टीम बद्दल माझी भेट झाली होती आणि नंतर पण मी टेस्ट वगैरे त्यांचे सॉल्व्ह केले आणि आज माझं सुपर 30 मध्ये सिलेक्शन झाले। यात मी खूप आनंदी आहे आणि मी खूप हॅपी आहे आणि इथे काम करण्यासाठी मी खूप इच्छुक आहे आणि कधी एकदा करू अशी माझी आनंदी इच्छा। म्हणजे मी असा प्रयत्न म्हणजे त्यांची प्रत्येक टेस्ट मी सोडवत होते आणि प्रत्येक टेस्ट अशी खूप म्हणजे मन लावून वगैरे खूप सिरियसली घेऊन असे मी सोडवले आणि हा इंटेन्शन होता की मला इथे यायचंच आहे, या उद्देशाने मी ते सगळे टेस्ट सॉल्व्ह केले आणि येस थँक्यू। श्री ब्रह्मठोटी शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करत होतो। नुकतंच सप्टेंबरमध्ये मी सेवानिवृत्त झालो। या ठिकाणी सार्थक जी कंपनी आहे, माझी मुलगी येत होती, तर या कंपनीमध्ये खूप बरंच काही या ठिकाणी शिकायला मिळतो।
मी प्रथमतः या सार्थकच्या सर्व मेंबर्सना धन्यवाद देतोय. सोलापूरमध्ये ही कंपनी आणण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले आमच्या सोलापूरकरांचं भाग्यच म्हणावं लागेल. आणि खरोखर माझ्या मुलीनं याच्यामध्ये एवढं स्वतःला झोकून दिलेले, ती मला ठामपणे सांगितले की या क्षेत्रामध्ये मी यश मिळवून देतेच. मग या सर्व सार्थक कंपनीचं मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. झाल्याने मग मी आता कुठे वर्क करू शकते. बट तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी आताच मिळते इनिशियल स्टेजला की तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करून मग त्यांनी जॉब पण ऑफर करायला, ते खरंच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सो तुम्ही ग्रॅब करा. आणि माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मला माझे पॅरेंट्स खूप स्ट्रिक्ट आहेत. सो मला बाहेर आउट ऑफ सिटी जाऊन काम करायला थोडं स्ट्रगल करावं लागत होतं. पुण्यासाठी किंवा बँगलोरसाठी त्यांनी मला अलाव केले नाही. मग मी सोलापूरमध्येच अपॉर्च्युनिटी शोधत होते, तेव्हा मला ऑटोमेशन बद्दल कळालं आणि मी इथे जॉईन झाले. मग आता तुम्हाला सगळ्यांना ही चांगली अपॉर्च्युनिटी मिळते. सो तुम्ही ग्रॅब करा आणि आफ्टर ट्रेनिंग तुम्हाला डेफिनेटली कुठल्या ना कुठल्या IT कंपनीमध्ये तुम्ही प्लेस व्हाल. मग तुम्ही तेव्हा तुम्हाला ट्रेनिंगची गरज नसेल. ऑलरेडी तुम्ही ट्रेंड असाल तर तुम्हाला खूप इझी पण जाईल आणि तुमचं करिअर ग्रोथ पण चांगलंच असेल. कारण इनिशियल स्टेजलाच तुम्ही ऑलरेडी ट्रेंड असाल तर तुम्ही जेव्हा जॉबला स्टार्ट कराल तुम्हाला जास्त स्ट्रगल करायची गरज नसेल. त्याच्यामध्ये डिग्री कसली भेटणार, पण हे स्पेशली हा जो इव्हेंट ठेवला आम्ही हा पॅरेंट्ससाठी ठेवला जेणेकरून त्यांना पण कळावं की शिक्षण पद्धती कशी राहील. ठीक आहे. तर मी थोडंफार माहिती, सर्वात एक MNC कंपनी आहे, IT कंपनी आहे. ही कंपनी आणलेली आहे जिचं नाव ए ऑटोमेशन आहे, ज्या ऑफिसमध्ये आता आपण सध्या बसलो. ठीक आहे. हे सगळे तुम्ही बॅनर्स बघताय, हे सगळे जे हॅशटॅग बघताय, ही कंपनी बेसिकली आहे बँगलोरची. आम्ही सर्वात एक मीटिंग झाली होती बँगलोरच्या कंपनीसोबत. तिथल्यांना आम्ही असं पिच केलं की तुम्ही Tier 1, Tier 2 सिटी जसं मुंबई, पुणे, हैदराबाद, बँगलोर या सिटीमध्ये ऑफिस ओपन करण्यापेक्षा तुम्ही Tier 2 सिटीमध्ये ओपन करा. जसं झालं सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर अशा सिटीमध्ये तुम्ही ऑफिस ओपन करा, जेणेकरून तिथलं जे टॅलेंट आहे, तिथलं जे युथ आहे, तिथल्या ज्या मुलं मुली आहेत त्यांना घर सोडून, पॅरेंट्सना सोडून जायची गरज पडणार नाही. कारण स्वतः मी सोलापूरचा बॉर्न अँड ब्रॉट अप इथला आहे. माझं शिक्षण सोलापुरात झालं आहे, माझं इंजिनिअरिंग सोलापुरात झालं सिंहगडमध्ये. मी सिंहगडमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर मी पुण्याला गेलो, क्लास केलो. नंतर मग मी तिथं एका कंपनीत जॉब करायचो. कारण तिथं 10-15 हजार जातात. आता जर आताचं कॉस्टिंग घेऊन चाललं तर राहायला 15-20 हजार जातात. घरच्यांना आपण देऊ शकत नाही. आणि ती गोष्ट वेगळी की मुलींसाठी तर घर सोडून जावं लागतं आणि त्यासाठी पॅरेंट्स खूप वरीड असतात. 20,000-25,000 पासून करू शकता, जेणेकरून पॅरेंट्स पण खुश राहतील आणि त्यांचे स्टुडंट पण, त्यांचे चिल्ड्रन्स पॅकेज ॲज इट इज जसं बाहेरच्या सिटीमध्ये असतं, पुणे, मुंबई, बँगलोरमध्ये तसंच आहे. ह्या 20 मुलांचं एक सो मी 3 वर्ष नॉन IT फील्डमध्ये काम केलं. तिथं 3 शिफ्ट्स होते, फर्स्ट सेकंड. PGचं रेंट प्लस राहणं प्लस सोलापूरवरनं पुण्याला 1-2दा येणं जाणं. मी घरच्यांकडनं लास्ट एट द मंथ एंडला स्मूथली एक करिअर चालू आहे. तर आम्हाला काय की बेसिकली रोजगार काय सर्कल ऑफ एक्सलन्सनं आमचं फोटोज एकदम चालू